नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर। आजच्या या बुद्धिमत्ता चाचणीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण दिनदर्शिका भाग 4 हा घटक याच्यामध्ये बघा, दिनदर्शिकेच्या अगोदर 3 पार्ट आपण पाहिलेले आहेत। या 3 पार्टमध्ये परीक्षेला येणारे सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत। आजच्या या प्रकारामध्ये आपल्याला शिकायचंय काय, तर कुठल्याही शतकातील ॲक्च्युअल असणारा तारखेचा वार आपण या ट्रिक्सने काढू शकतो, त्या पद्धतीने काढू शकतो। ते कसा काढायचा ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं। याच्यामध्ये बघा काही चार्ट दिलेले आहेत, हे चार्ट कसे वापरायचे आणि अगदी सेकंदामध्ये 15 ते 20 सेकंदामध्ये आपण तोंडी कुठंही कोणतंही कॅल्क्युलेशन न करता आपण हे सगळं हे काही जास्त अवघड नाही, हे वापरता 15 ते 20 सेकंदामध्ये आपण तोंडी उत्तर कसं काढायचं हे पाहणार आहोत। आता बघा, हे ॲक्च्युअल शक्यतो कॅलेंडरचे वार विचारले जात नाही। म्हणजे असं प्रश्न असा असतो बघा की जर या तारखेला हा वार होता तर त्या तारखेला कोणता वार असेल। म्हणजे जर तर मध्ये तारीख दिली जाते, त्याच्यामुळे जर तर ही तारीख देत असताना कधी कधी त्या तारखेचा ॲक्च्युअल वार तो नसतोच, पण जर म्हटल्यामुळे आपल्याला ती तारीख त्याप्रमाणे आपल्याला तो वार काढावा लागतो। पण जर तुम्हाला ॲक्च्युअल मध्ये जर विचारला तर मग ॲक्च्युअल काढत असताना आपल्याला या ट्रिक्सचा आधार आपल्याला घ्यावा लागतो। बघा, आता इथं बीएड शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामध्ये 2017 साली हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता। काय प्रश्न आहे पहा, 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता। आपल्याला या दिवशीचा वार काढायचा आहे, कोणत्या या दिवशीचा वार काढायचा आहे। ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्नच चुकीचा विचारला गेलेला आहे। याच्यावर जर आक्षेप घेतला असता तर हा प्रश्न बाद झाला असता, मात्र कोणीही याच्यावरती आक्षेप घेतला नाही। कदाचित जे म्हणजे जे पेपर सेट करणारे होते त्यांना सुद्धा कदाचित ही कन्सेप्ट माहीत नसावी, कारण ज्या कॅलेंडरवर हा प्रश्न विचारला गेलाय ते कॅलेंडर म्हणजे आत्ताचं गॅग्रियन कॅलेंडर। या गॅग्रियन कॅलेंडरची निर्मिती कधी आहे, तर या कॅलेंडरची निर्मिती आहे बघा 4 ऑक्टोबर 1582। तिथून हे म्हणजे ही जी तारीख आहे ही जुलियन कॅलेंडरची तारीख सांगतोय मी, ख्रिस्त कॅलेंडरची तारीख, जे जुनं यापूर्वी युरोप खंडात वापरलं जायचं ते कॅलेंडर। त्यानंतर हे कॅलेंडर होतं 354 दिवसाचं। आत्ताचं कॅलेंडर किती आहे, 365 दिवसाचं। ओके, आत्ताचं कॅलेंडर सौर वर्षावर आधारित आहे। पहिलं कॅलेंडर हे चांद्र वर्षावर आधारित होतं, त्याच्यामुळं त्या कॅलेंडरमधले सगळे सण हे सगळ्या ऋतूमध्ये फिरत जायचे। आणि भारतातल्या कन्सेप्टवर या आपलं जे कॅलेंडर आहे या हिंदू कॅलेंडरवर आधारित ते कॅलेंडर बनवलेलं आहे। ज्यावेळेस पोर्तुगीज इकडं आल्याच्या नंतर त्यांनी हे कॅलेंडर पाहिलं की इथं प्रत्येक वेळेस प्रत्येक सण ज्या त्या काळामध्येच येतो, मग त्यांनी त्या कॅलेंडरचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने हे कॅलेंडर आपलं बनवलेलं आहे। मी पहिल्या व्हिडिओमध्ये चांद्रवर्ष काय, सौरवर्ष काय, बेसिक कन्सेप्ट सगळ्या सांगितलेल्या आहेत। मग इथं या 4 ऑक्टोबर नंतर तारीख काय घेतली, डायरेक्ट 15 ऑक्टोबर 1582। म्हणजे इथं 5 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर असा 10 दिवसाचा फरक आहे। हे 10 दिवस युरोप खंडात गायब आहेत। ह्या दिवसात आता बघा 4 तारखेच्या नंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 15 तारीख घेतली, म्हणजे हे डायरेक्ट वॉशआउट झालेले दिवस आहेत। तुम्ही साधी ही ज्यांना शंका वाटते ना माझ्या बोलण्यावर, त्यांनी फक्त एवढी तारीख सर्चला टाका, तुम्हाला लगेच त्या तारखेचा इतिहास एवढी फक्त गुगल करा, ही तारीख तुम्हाला लगेच दिसन की हे इथं या तारखेनंतर ही तारीख घेतलेली आहे। एवढे दिवस हे वॉशआउट आहेत, त्या दिवसात कुणी जन्माला आलं नाही कुणी। आणि जर मग आता बघा, ह्या 1582 पर्यंत आपण जाऊ शकतो पाठीमागं, पण जर इथले 10 दिवसच गायब आहेत तर ह्याप्रमाणे तुम्ही पाठीमागं 19 जून 1440 पर्यंत कसं जाऊ शकता, जाऊ शकत नाही, कारण त्यावेळेस ह्या कॅलेंडरची निर्मितीच नव्हती। ते कॅलेंडर पुन्हा 354 दिवसाचं आहे, हे कॅलेंडर 365 दिवसाचं आहे। याचा आणि त्याचा कसा मेळ बसणार आहे। म्हणून
1582च्या मागला प्रश्न जर आपल्याला विचारला तर 100% तुम्ही त्याच्यावर आक्षेप घ्या, हा प्रश्न बाद होणार, व्हायलाच पाहिजे. पण तरी पण या पद्धतीने जर सोडवायचा तर कसा सोडवायचा हे आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न जरी चुकीचा असला तर त्यांनी जो काढण्याची जी ट्रिक्स आहे, ज्यांना प्रश्न हे काढण्याची ट्रिक्स येते त्या पद्धतीने हे दिलेलं उत्तर होतं, ते उत्तर कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत. अजून एक याच्यात मला सांगायचं असं की हे सगळं हे जे आत्ताचं मी लिहिलं नाही तर काय तारीख लिहिली होती, 4 ऑक्टोबर. या 4 ऑक्टोबर 1582ला सर्व युरोप खंडाने हे कॅलेंडर ॲक्सेप्ट केलं नाही. त्यात अमेरिका आणि इंग्लंड यांनी ते कॅलेंडर कधी ॲक्सेप्ट केलं तर 2 सप्टेंबर 1752ला ॲक्सेप्ट केलं. मग इथून या 2 सप्टेंबर 1752 नंतर त्यांनी डायरेक्ट तारीख घेतली 14 सप्टेंबर 1752. म्हणजे इथं 11 दिवसाचा फॉल्ट आहे, 11 दिवसाचा फरक पडला. हे 11 दिवस. मग जर आता बघा इथं आपल्याला 1700च्या आपल्या भारतात इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे आपण 1752 पेक्षा जास्त मागं जाऊ शकत नाहीत. 1752च्या मागं जायचं म्हटलं की आपला वेग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख जरी आपल्याला या पद्धतीने काढायची असली तरी ती बरोबर निघू शकत नाही. मी याला पुढचा प्रश्न त्यांच्या बर्थडेटचा घेतलेला आहे, तो आपण त्यावेळेस डिस्कस करू. बघा आता प्रश्न आहे हा. आता या ठिकाणी बघा मी इथं भरपूर रंगवलेलं आहे. बऱ्याच जणांना टेन्शन आलं असं, एवढं कसं काय रंगवलेलं आहे, काही विशेष काहीच नाही, अगदी सहजासहजी प्रत्येकाच्या लक्षात राहू शकतात असे चार्ट आहेत. काय मी तर बघा हे महिने लिहिलेले आहेत वरती, जानेवारी फेब्रुवारी असे डिसेंबरपर्यंत महिने लिहिले आहेत आणि त्या महिन्यांचे कोड लिहिलेले आहेत. बघा इथं काय 144, 12 महिने असतात, 12चा वर्ग करून टाकायचा, काहीतरी लक्षात ठेवायला कारण असावा म्हणून 144. म्हणजे 1 1 1 4 4 असे 3 महिन्याचे जर आपण कोड केले तर आपल्याला लक्षात राहायला सोपं जाऊ शकतं. म्हणजे पहिल्या 3 महिन्याचा कोड काय 144 म्हणजे 1 4 4. ओके. नंतर इथं बघा 5चा वर्ग, पण 5चा वर्ग लिहिताना 0 आधी लिहायचा, काय 0 25. इथं 6चा वर्ग 0 36 आणि इथं पुढं 144 मध्ये 2 मिळवा 146. म्हणजे अशा पद्धतीने कोड लक्षात ठेवायला अवघड आहे का. 144 025 036 146. सहजासहजी प्रत्येकाच्या हे महिन्याचे कोड लक्षात राहू शकतात. एकदा दोनदा प्रश्न सोडवा 100% लक्षात येतील. आता राहिलं पुन्हा शतक कोड. शतक कोड काय बनगड आहे तर बघा, शतक कोड लक्षात ठेवत असताना काय करायचं आहे आपल्याला, ज्या वर्षाला 400 ने भाग, आता हे शतक वर्ष आहे, शतक वर्ष लीप वर्ष आहे किंवा नाही हे आपण कसं ठरवतो, त्याला 400 ने भाग देऊन ठरवतो. म्हणजे इथं बघा, इथं जर आता आपण 1400 वर्ष आहे, या 1400ला आपण काय करतो 400 ने भाग देतो. मग हे लीप वर्ष आहे का नाही ते कळतं. मग आता याला जर का 400 ने भाग दिला तर 400 त्रिक 1200, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, बाकी 200 उरणार आहे. हे 200 काय आहे बाकी, बरोबर. म्हणजे हे लीप वर्ष नाही, हे 1400 हे लीप वर्ष नाही. हे लीप वर्ष काढण्यासाठी आपल्याला 400 ने भागावं लागतं. बघा मग इथं काय करावं लागतं, आता मी इथं शतक वर्षापासून लीप वर्षापासून घेतो म्हणजे तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायला सोपं जाईल. आपण कुठलेही सराव सुद्धा घेणार आहोत पहा. मग आता समजा 1600ला या 400 ने निशेष भाग जातोय. बघा 400 ने काय होतंय, निशेष भाग जातोय, म्हणजे या ठिकाणी बाकी 0 उरते. बाकी काय उरते, 0 उरते. मग जर बाकी 0 उरत असेल तर कोड काय घ्यायचा 6. मग 1700ला काय होईल, आता 1700ला जर 400 ने भागलं तर बाकी किती उरणार आहे, 100 उरल. मग बाकी 100 उरली की त्याच्यातून 2 कमी करायचे, काय झाला कोड मग 4. बाकी आता पुन्हा 1800 घेतलं तर 1800ला जर आपण 400 ने भागलं तर बाकी किती उरण, 200 उरण. 1600ला निशेष भाग जातोय, बाकी 200 उरण. बाकी 100 उरली तर घ्यायचे, त्यातून 2 कमी केले. 200 उरले तर पुन्हा त्याच्यातून 2 कमी उरले केले की झाले 2. आणि या ठिकाणी पुन्हा 1900 जर असेल तर 1900ला जर 400 ने भागलं तर बाकी किती उरण, 300 उरण. मग 300 उरले की पुन्हा त्यातून 2 कमी करा, शतक कोड काय येईल 0. शतक कोड काय येईल 0.
म्हणजे इथं असेल तर शतक कोड घ्यायचा आहे 6, इथं बघितलंय आपण 6, 1700, बाकी 100 उरत असेल 4, बाकी 200 उरत असेल 2, बाकी 300 उरत असेल 0. आता पुन्हा 2000ला काय होणार आहे, निशेष भाग जाणार आहे 400नी, म्हणजे पुन्हा घेतला 6, पुन्हा आला 4, पुन्हा आला 2, 2300च्या वेळेस काय येईल, पुन्हा आला 0, अशा पद्धतीने. म्हणजे आता इथं जर मग मी तुम्हाला सांगितलं वर्ष कोणतं 900 असेल तर काय करणार, आता 900ला 400नी भागणार, बाकी किती उरली, 100 उरली. मग 100 जर बाकी उरत असेल तर कोड काय येतो 4. जर 800 असतं तर 800ला निशेष भाग जातो, कोड काय आला असता 6. जर 1000 असतं तर बाकी 200 उरली असती, 200 उरली असती तर कोड काय आला असता 2. 300 कोड म्हणजे 300 बाकी उरली तर कोड येणारे 0. मग आता हे लक्षात ठेवणं अवघड आहे का, काहीच अवघड नाही. काय लक्षात ठेवणं अवघड आहे का, बिलकुल अवघड नाहीये. एकदा आपण नजर मारली हे लक्षात येणार आहे. बरं, आता मी इथं दिवसांना सुद्धा वारांना सुद्धा कोड दिलेत, तसं हे लक्षात इथं तर कुणाच्या पण लक्षात राहणार आहे. अगदी कॅलेंडर तुम्ही कायम पाहतायत, कॅलेंडरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वार लिहिलेला असतो. कोणता वार लिहिलेला असतो, रविवार. म्हणजे आठवड्याची ॲक्च्युअलमध्ये सुरुवात कुठून आहे, रविवार. पण आपल्याला रविवार सुट्टीचा वार असतो म्हणून आपण काय करतो, सोमवारपासून आठवडा सुरू झाल्यासारखा आपल्याला वाटतो. तसं नाही, आठवडा कधी सुरू होतोय, कारण कॅलेंडरवर जो सर्वात वरती वार लिहिलेला असतो तो आठवड्यातला पहिला वार असणार आहे. म्हणजे रविवार पहिला दिवस, सोमवार दुसरा, मंगळवार तिसरा, बुधवार चौथा, गुरुवार 5वा, शुक्रवार 6वा आणि शनिवार 7वा दिवस. पण 7वा म्हणजेच काय, जर एखाद्या संख्येला 7ने भागलं तर बाकी काय उरणार आहे, 0 उरणार आहे. मग जर बाकी 0 उरली तर त्याच्यासाठी या ठिकाणी दिलाय शनिवार. म्हणजे ज्यावेळेस 7 असेल तर 7ला 7ने भाग जातो, बाकी उरत नाही. बाकी उरत नाही म्हणजेच मग त्यावेळेस काय घ्यायचा, शनिवार घ्यायचा. म्हणजे हे कोड सुद्धा लक्षात ठेवणं, वाराचे कोड लक्षात ठेवणं अवघड आहे का. रविवारपासून सुरुवात आहे, सगळ्यांनी कॅलेंडर पाहिलेलं आहे, 1 पासून आपण सुरुवात करणार. ओके, म्हणजे आपल्याला महिन्याचे कोड कसे लक्षात ठेवायचे ते लक्षात आलं, शतकाचे कोड लक्षात कसे ठेवायचे ते पण लक्षात आलं, आणि वारांचे कोड लक्षात कसे ठेवायचे ते पण आलं. आता हे जर सगळं जमत असेल तर आपल्याला करावं काय लागतं, तर बघा आपण काय घेत असतो, तारीख घेतो, महिना घेतो, वर्ष घेतो. मग इथं सुद्धा आपल्याला तेच करायचंय. पहिल्यांदा काय घ्यायची, तारीख अधिक. इथं महिना घ्यायच्या ऐवजी काय करायचं, महिन्याचा कोड घ्यायचा, महिन्याचा कोड अधिक. पुन्हा काय, वर्ष अधिक. हे झालं तारीख, महिना, वर्ष. त्याच्यानंतर घ्यावं लागतं इथं लीप वर्ष. म्हणजे तिथपर्यंत किती लीप वर्ष आले ते लीप वर्ष अधिक घ्यावा लागतं शतक कोड. आणि याला 7ने भागायचं, यांची बेरीज करून 7ने भागा, नाही तर सेपरेट भागून जरी बेरीज केली ती केलं तरी काही फरक पडत नाही. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय काढता, कुठल्याही तारखेचा वार काढू शकता. कसा काढायचा, आता बघा आपण इथं या पद्धतीने सोडवत, या पद्धतीने बघा. आता आपल्याला काय घ्यावं लागेल, 19 तारीख घेतली, 19 जून. जूनचा कोड काय आहे, 5, म्हणजे घेतला हा 5 अधिक. वर्ष कधी आहे, 1440. तर 1400 घ्यायची गरजच नाही, फक्त काय घ्यायचं 40. शतक कुठलंच घ्यायचं नाही, वर्ष शिल्लक असणारे वर्ष घ्यायची. घेतले आपण 40 अधिक. आता इथं बघा वर्षापर्यंत आले तुम्ही, पुढं आले लीप वर्ष. म्हणजे 1400 ते 40, म्हणजे शतक सुरू झाल्यापासून या 40 इथपर्यंत आले तुम्ही, 1440 पर्यंत आले. म्हणजे 1400 पासून शतक सुरू झालं, 40 पर्यंत आले. इथपर्यंत किती लीप वर्ष झाले. मग दर 4 वर्षांनी लीप वर्ष बदलतं. हे जर नाहीच आपल्याला कळलं तर या लीप वर्ष भागिले, म्हणजे वर्ष भागिले 4 करा, म्हणजे लीप वर्ष कळलं. मग आता बघा 40 पर्यंत किती लीप वर्ष येणार आहेत, 4 10 40, 10 लीप वर्ष येणार आहेत. 80 पर्यंत किती येणार आहेत, 4 10 40 आणि 4 10 40, 80 पर्यंत येणार आहेत 20 लीप वर्ष. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता. नाही तर तुम्ही काय करा, ती वर्ष घ्या डायरेक्ट आहे, 4 वर्ष आणि या 40 वर्ष, आणि 40ला 4ने भागला असतं तरी 10 उत्तर येतेच ना, 4 10 40. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लीप वर्ष काढू शकता. म्हणजे जरी तुम्हाला जरी नाही कळलं तर काय करणार, 40 भागिले 4 असं करा, वर्ष भागिले 4, म्हणजे लीप वर्ष निघतील. अधिक शतक कोड हा कधीचा आहे, 1400. 1400ला कोड काय आहे,
कारण या ठिकाणी बघा बाकी किती उरते, 200 बाकी उरते. 200 बाकी उरली तर 2 घ्यावा लागतो. बाकीच नाही उरली तर 6, 100 बाकी उरली तर 4, 200 बाकी उरली तर 2, 300 बाकी उरली तर 0. आपण हे बघितलंय, हे लक्षात ठेवा जरा. मग आता इथं 200 बाकी उरली तर कोड किती घ्यावा लागतो, 2. आणि याला कशाने भागायचंय, 7ने भागायचंय. आता बघा लय बेरीज करायच्या पण भानगडीत पडू नका. म्हणजे बरेच जण आता काय होतं, एवढी मोठी बेरीज करीत जायचं आणि मग त्याला 7ने भागायचं. तुम्हाला जसं काटछाट जरी केली तरी चालतंय, असं काय फरक पडत नाही. बघा आता आधी आपण लीप वर्ष काढून घेऊ. 4 1 4, 4 10 40, म्हणजे इथं 10 लीप वर्ष आले. आता तुम्ही या सगळ्यांची बेरीज करून जरी उत्तर काढलं आणि डायरेक्ट काटछाट करून काढलं तरी उत्तरात काहीच फरक पडत नाही बरं का. इथं काय तुम्ही गणिताचा नियम लावीत बसायचं नाही की यांची कसं काय बेरीज, आता इथं बेरीज असताना कसं काय भागाकार करायचा, असं काय नियम लावीत बसायचं नाही. म्हणजे इथं तुम्ही असं जरी केलं ना डायरेक्ट 7 1 7, बघा 7 दुने 14, फक्त आता दुने 14, 14 संपले, राहिले किती 5. आता हे 5 आणि 5 असे जरी घेतले आणि याला पुन्हा 10ने भागलं, आता 5 आणि 5 झाले 10. 10ला जर 7ने भागलं तर 7 1 7, बाकी किती उरण पुन्हा 3. मग हे 3 आणि 40 झाले 43. आता हे 43ला 7ने भागा. मग 43ला 7ने भागायचं म्हणल्यावर 700 खून 42, म्हणजे उरला किती पुन्हा 1, उरला किती 1. इथं घेतलं तुम्ही 1. आता इथं बघा हे 10 आणि हे हा 1, 10 आणि 1 किती झाला 11. 11ला जर 7ने भागलं किंवा इथं त्यात पुन्हा 2 मिळवा, 11 आणि 2 किती झाले 13. आता या 13ला जर 7ने भागलं 7 1 7, 7 आणि 6 13, म्हणजे या ठिकाणी किती उरली 6 उरली. 6 जर शिल्लक राहिलेत, हे कसे जिथं जसा भाग जाईल तसे काटछाट केली आहे मी. आपण त्या पद्धतीने पण सिस्टमॅटिक आपण सोडून बघू, सगळ्यांची बेरीज करून आपण. 6 आली म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे बघा. 6 कुठं येतोय, 6 म्हणजे काय आला, शुक्रवार आला. आणि जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज केली असती, आता मी सगळं खुडतोय बरं का, जर इथं तुम्ही सगळ्यांची बेरीज केली असती तर बेरीज सुद्धा किती आली असती बघा. बेरीज करून जरी उत्तर काढलं असतं तरी किती आलं असतं ते पण पाहू आपण. बघा हा वर्षाचा 7 आहे बरं का भागिले. इथं होते हे 10, इथं 43 मी लिहिलेलं आहे. मग आता बघा 19 अधिक 5, किंवा आपण एकक स्थान डोक्यात ठेवा. हे झाले 10 आणि हे 2 12, 12 आणि 40 52, 52 अधिक 5 57, आणि 57 अधिक 19 म्हणजे 57 20 जर केले आपण तर 77 होतात, म्हणजे 76 येते उत्तर. या 76ला जर आपण 7ने भागलं तर बघा 7 10 70, बाकी किती उरते 6, आणि 6 जर बाकी उरते तरी उत्तर काय येतंय, शुक्रवारच येतंय. म्हणजे काय फरक पडलाय का. पण हे आपण तोंडी लक्षात ठेवू शकतो का नाही. म्हणजे काय करायचंय, फक्त इथं आपण बघा कसं करत होतो, लगेच भागलं, राहिले 5, 5 आणि 5 झाले 10, 10ला पुन्हा लगेच कट करत चालायचं तोंडी सोडण्यासाठी सोपं. लगेच बाकी उरली होती 3, झाली 43, 43 7 सकून 42, उरला 1, घेतला 10, 10 मध्ये 1 मिळवला 11. 11ला पुन्हा तुम्ही कट केला असतं लगेच 7ने, किती उरली असती, बाकी उरली असती 4, 4 आणि पुन्हा हे 2 झाली 6. मग अशा पद्धतीने आपण म्हणजे हे क्विकमध्ये आपण किती सेकंदाच्या आत सोडू शकतोय, एकदम इझी मध्ये 20 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर प्रत्येक जण काढू शकतो. चला आपल्याला असा सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतोय मी. आता बघा मुद्दामून हा प्रश्न घेतलाय मी. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय, 19 फेब्रुवारी 1630 रोजी कोणता वार होता. मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचं आहे की ह्या पद्धतीने जर आपण पाठीमागे गेलो तर बरोबर वार काढू शकत नाही. का काढू शकत नाही, कारण आता बघा 1630 कडे जायचं आहे आपल्याला. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. आपण जे कॅलेंडर स्वीकारलंय, आपण कॅलेंडर कधी स्वीकारलं, 1752ला स्वीकारलं. मग 1752च्या पाठीमागे जर गेलो तर काय घोळ होतो हे तुम्हाला दाखवतो. आता बघा ह्या तारखेप्रमाणे आपण बरोबर पाठीमागे जाणार आहेत, पण कॅलेंडर बदलल्यामुळे आपले वार तो नाही येणार आहे जो त्यावेळेस वापरलेला होता. आता बघा इथं या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे. मग आता काय घेणार आपण, पहिल्यांदा घेतो आपण बघितलंय ना, पहिल्यांदा घेतो तारीख, नंतर घेतो महिना, नंतर घेतो वर्ष, महिन्याच्या ऐवजी महिन्याचा कोड, नंतर लीप वर्ष, नंतर शतक वर्ष. ओके का, दरवेळेस असं सूत्र लिहायची गरज आहे. बरं चल तरी ज्यांच्या ध्यानात नाही राहिलं लिहून टाकतो तरी पण काय फरक पडत नाही. तारीख
महाकोड, नंतर वर्ष अधिक लीप वर्ष आणि शतक कोड. बघा मग आता आणि याला भागिले 7. मग 19 तारीख तर 19 घेतला, अधिक फेब्रुवारी महिना म्हणजे कोड किती 4, अधिक वर्ष हे 30, अधिक लीप वर्ष काढायचे कसे, त्याला 4 ने भागा. म्हणजे बघा 8 7 म्हणजे 4 7 28 म्हणजे 28 पर्यंत किती 7 लीप वर्ष होत आहेत. हे पुढचे काय तिथं बाकीला इथं काय देणं घेणं नाही. म्हणजे 4 7 28 या ठिकाणी बघा 7 लीप वर्ष तयार झाले. कसं सुरुवातीपासून आपण मोजतोय, कधी 1600 पासून म्हणजे 1604 ला 1 वर्ष, 1608 ला दुसरं वर्ष, 1612 ला तिसरं लीप वर्ष, 1600 असे जर आपण मोजत गेलो तर 1628 ला 7वं झालं. आता कधी होईल 1632 ला होईल, बरोबर. आणि शतक कोड कधीचा आहे 1600 म्हणजे काय आहे लीप शतक आहे. शतक म्हणजेच किती कोड घ्यावा लागेल 6 आणि याला कशाने भागायचंय तर 7 ने भागायचंय. मग आता मी तुम्हाला सांगितलंय त्या ट्रिक्सने सोडवा, कशाला लय बेरजेच्या भानगडीत पडता लगेच काटछाट. मग आता इथं बघा हे 7 गेले कशाला हे ठेवता देणार. बघा हे 3 आणि 6 36 बरोबर, 7 5 35 म्हणजे बाकी उरली हे 6 अधिक हे 30 म्हणजे असे मिळून हे 36 झाले. या 36 ला काय केलं मी 7 5 35 बाकी उरली 1 ती इथं घेतली. हा 4 आणि 1 5 आणि 19 आणि 5 24. आता ह्या 24 ला मी पुन्हा 7 ने भागलं, 7 त्रिक 21 बाकी किती उरली 3 बाकी उरली 3. मग वार कोणता यायला पाहिजे, वार इकडं 3 म्हणले, वार कोणता यायला पाहिजे मंगळवार यायला पाहिजे. तिसरा आठवड्यातला तिसरा वार म्हणजे मंगळवार. मग मंगळवार यायला पाहिजे शुअर, आपल्या ह्या पद्धतीने यायलाच पाहिजे. पण या ठिकाणी मंगळवार होता का, मंगळवार नव्हता. कारण इथं बघा शिवाजी महाराजांच्या जन्मावरती वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत. त्याचा ज्यांच्या याच्यावरून म्हणजे आता तसं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे 12 वर्षाचे होते ज्यावेळेस इकडं बेंगलोरवरून इकडं आले. मग याच्यावरून बरेचसे असे लॉजिक लावलेले आहेत की त्यांचा जन्म कधी झालेला असेल. त्या सगळ्या लॉजिकवरून एकच लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्येच झालेला आहे. मग त्यावेळेस इथं जे देशाकावली, या जे देशाकावलीमध्ये शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया ही आपली मराठी तारीख आणि म्हणजेच त्या दिवशीची इंग्रजी तारीख काय 19 फेब्रुवारी 1630. त्या दिवशी वार कोणता होता तर त्या दिवशी वार होता हा जुलियन कॅलेंडर प्रमाणे वार होता शुक्रवार. त्या दिवशी वार कोणता होता शुक्रवार होता. नसेल तर तुम्ही बघा इतिहासकार वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये पण तुम्हाला हाच वार शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया आहे. वद्याच्या ऐवजी कधी कधी कृष्ण पक्ष पण म्हणलं जाईल, तृतीया असाच वार सांगितलं जाईल. हे जे देशाकावलीप्रमाणे पण तेच सांगितलंय. आणि त्याच्यानंतर पुन्हा शिवारपूरकर देशपांडे यांच्या वहीतली शाकावली जी आहे ती पण हेच सांगते. म्हणून वाशी बेंद्रे यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे की हीच तारीख असावी असे मत आहेत. म्हणजे मला तुम्हाला फक्त याच्यामध्ये एकच सांगायचं होतं की त्यावेळेस वार कोणता होता शुक्रवार होता. म्हणजे इथून पाठीमागे आपण जाऊ शकत नाही. हे मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला ज्यांनी नीट पाहिलं नाही त्यांनी पहा. पण पुढं जायला काहीच प्रॉब्लेम नाही, तिथपर्यंत जायला काहीच प्रॉब्लेम नाही. चला आता मग त्या पद्धतीने पुन्हा एका कुठल्या तरी परीक्षेला हा एक प्रश्न आला होता की मे 1993च्या कोणत्या तारखांना रविवार होता. मग आपण बघितलेलं आहे की ज्या तारखा असतात म्हणजे बघा 1 8 15 22 29 या तारखेला एकच वार असतो कधी पण कोणत्याही महिन्याच्या. 2 9 16 23 30 या तारखेला एकच वार असतो. 3 10 17 24 31 एकच वार असणार आहे. 4 11 इथं 5 12 19 26 या तारखेला सुद्धा एकच वार असणार आहे. म्हणजे हे तारखेचे वार आहेत. तर आपल्याला बघायचं यातल्या कोणत्या तारखांना काय वार होता रविवार होता हे बघायचं. मग आता आपल्याला एखादी तारीख तर घ्यावं लागेल. मी एक तारीख घेऊ कोणती तरी, आपण 1 तारखेचा वार काढू. 1 तारखेला कोणता होता हे काढू.
म्हणजे इथं मग बघा ना, 1चा कळाला म्हणजे 2चा कळणार आहे, 2चा कळाला म्हणजे 3चा कळ, कुणाचा पण यातला एक म्हणजे त्याच महिन्यातला वार काढायचा म्हणजे आपल्याला अवघड नाहीये. बर, मग आता काय करू आपण, तारीख घ्यायची आपल्याला काय, 1 मे 1993. मग आता काय करणार, पहिल्यांदा तारीख घेतली 1, अधिक माह कोड, महिन्याचा कोड कधी आहे, मे महिन्याचा कोड काय 2, अधिक वर्ष कोणतं 93, अधिक लीप वर्ष, याच्यात लीप वर्ष कसे काढायचे 93/4. म्हणजे बघा 80 पर्यंत किती आहेत एक ध्यानातच ठेवायचं आहे, पाठ झालं पाहिजे आपल्या. बघा 40 4 10 40 पर्यंत 10 लीप वर्ष येतील. 80 पर्यंत किती येतील, पुन्हा तिथून पुढे 40 वर्ष आहेत म्हणजे पुन्हा 10 लीप वर्ष येणार आहेत. मग 80 पर्यंत आले 10 10 20 बरोबर. आता पुन्हा 93 आहे, 80 अधिक किती, 80 अधिक किती आहेत 13 आहेत. मग 13 पर्यंतच लीप वर्ष, 13च तुम्ही भागून बघा, 4चा पाडा म्हणत चला, 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजे 12 पर्यंत 3 लीप वर्ष होतात. म्हणजे 93 पर्यंत किती होणार आहेत, 10 10 आणि 3 म्हणजे 23 लीप वर्ष होणार आहेत. नाही तर तुम्ही असं भागाकार करून काढा तरी पण त्याची येणार आहे. बघा 4 2 8 बाकी उरली 1 झाली संख्या 13, 4 3 12 म्हणजे लीप वर्ष किती झाले 23. आणि शतक कोड कधी 1900 म्हणजे बाकी या ठिकाणी 300 उरली की हे काय येतो, शतक कोड येतो 0. याला भागिले किती 7, या पद्धतीने आपल्याला सोडायचं. मग आता तुम्हाला सांगितलंय सरळ हे लय बेरीज करायच्या भानगडीत पडायचं नाही, जिथं भाग जाईन तिथं द्यायचं. बरं आता एवढ्यांची करून घेऊन मग भागू. बघा 2 आणि 1 3, 3 आणि 93 किती झाले 96 बरोबर. 96 ला भागून घ्या, नाही तर इथून बघा आता 7 1 7 7 3 21 कशाला बेरीज करीत बसता, यातले उरले 2, 7 3 21 गेले, उरले किती 2, हे 2 याच्यात मिळवा झाले 95, 95 2 97, 97 1 98. आता 98 ला भागू आपण 7 ने, मग 7 1 7 उरले 2, 7 चोक 28 या ठिकाणी निशेष भाग गेला. आता बघा 14 म्हणजे इथं हे काय 14 भागाकार आलाय पण बाकी उरली आहे का, बाकी काहीच नाही उरली. म्हणजे बाकी जर काहीच नाही उरली, बाकी जर 0 उरली तर या ठिकाणी वार कोणता घ्यायला पाहिजे, शनिवार घ्यायला पाहिजे. वार कोणता येणार आहे, तर वार येणार आहे शनिवार. मग जर 1 तारखेला शनिवार येतो तर 2 तारखेला कोणता वार येईल, रविवार येईल. त्याच महिन्यातला आहे ना, मे महिन्यातला. मग तुम्हाला काय विचारलंय, रविवार कोणत्या तारखेला आला, तर रविवार कोणत्या तारखेला आला, मग 2 ला येणार आहे, 9 ला येणार आहे, 16 ला येणार आहे, 23 ला येणार आहे, 30 ला येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण पुढचे पण या ठिकाणी प्रश्न सोडवत आहोत. अगदी आता इथून पुढे आपल्याला तोंडी सोडवायला शिकायचे. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत कधी स्वतंत्र झाला, हे आपल्याला कोणता वार आहे आपल्याला माहीत नाही आहे, तो काढायचा आहे आपल्याला. किंवा आपल्याला आपल्या जन्मतारखा काढायच्या, जन्मवार आपल्याला माहीत नाहीत, आपल्याला जन्मतारीख माहिती आहे पण कोणत्या वारी आपला जन्म झाला. मग अशा वेळेला आपण हे वापरू शकतो. काय करायचं आहे, मग जी तारीख विचारली आहे मग 15 तारीख, महिन्याचा कोड कोणता आहे ऑगस्ट, ऑगस्टला कोड कोणता आहे 3, अधिक किती 47, वर्ष जसं तसं 47, 47 पर्यंतचे लीप वर्ष बघा, 40 पर्यंत 10, 44चं 1 आणि पुन्हा कधी येणार आहे 48 म्हणजे लीप वर्ष किती येणार आहेत 11. नसल तर या 47ला 4 ने भागून बघा, 4 1 4 पुन्हा 4 1 4 म्हणजे इथं आपण भागाकार घेतोय ना, बाकी नाही घेत. या 4 ने भागल्याच्या नंतर हा आलेला भागाकार आहे. नाही तर तुम्ही बरेच जण याच्यात गोंधळ करता, दरवेळेस तुम्ही बाकी घेतात आणि इथंच कसं काय भागकार. इथं आपण लीप वर्ष काढतोय, कन्सेप्ट डोक्यात ठेवा. त्याचप्रमाणे शतक कोड 1900च्या शतक कोड काय 0, याला भागायचं आहे आपल्याला 7 ने. बर आता बघा 7 1 7 7 2 14 बाकी उरली 1 म्हणजे 15ला आपण 7 ने भागलं झाली संख्या. मग 3 आणि 1 4 किंवा 3 आणि 1 झाले 4, 4 आणि 11, 4 आणि 11 झाले 15. मग हे 11 बरं का, हे 11 आणि इथले हे दोन्ही मिळून 4 असे किती झालेत, हे 15. 15ला जर 7 ने भागलं, 7 2 14 बाकी उरली 1. ह्या 47 मध्ये 1 मिळवला झाले 48 म्हणजे राहिलेत फक्त आता 48. 48ला 7 ने भागा, 7 सकून 42. मग 42 आणि किती 6 48 म्हणजे किती राहिलेत 6 बाकी उरले 6.
मग जर 6 बाकी उरली तर वार कोणता येईल? वार येईल शुक्रवार. आठवड्यातला 6वा वार कोणता येत असतो? शुक्रवार. म्हणजे या दिवशी कोणता वार? आपला भारत देश कोणत्या दिवशी स्वतंत्र झाला? शुक्रवारी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947ला. म्हणजे कोणता वार होता? अशा पद्धतीने आपण ॲक्च्युअल वार काढू शकतो. आता बघा, हा आपल्याला फक्त पाठीमागचाच वार काढता येतो, असं काही नाही. आपल्याला पुढचा पण. आता उदाहरणार्थ बघा, 27 जून 2051 रोजी कोणता वार येईल? पुढं म्हणजे माझी जन्मतारीख आहे, वार काढून बघू, तोपर्यंत जगलो तर कडं सेलिब्रेट करायचं ते ठरवता येईल. म्हणजे 2051ला कोणता वार येतो हे काढायचं आहे. मग काय तारीख आहे 27 जून. जूनचा कोड किती येतो? तर 5. वर्ष 51. लीप वर्ष किती होतात 51 पर्यंत? 51/4. म्हणजे लगेच कळतंय. कसं बघा, तुम्ही याला जर 4 ने भागलं म्हणजे 40 पर्यंत 10 आणि 44 आणि 48 असे 2 म्हणजे किती वर्ष होणार आहेत? 12. म्हणजे असे शक्यतो असं तोंडी करायचं ध्यानात ठेवा की तोंडी कशा क्रिया करता येतील. आपल्याला मिनिमम 5 जेवढे सेकंद कमी करता येतील तोंडी उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे शतक कोड काय आहे? कधीचा आहे हा? 2000. मग आता 2000ला तर भाग जातो कितीने? निशेष जातो. म्हणजे कोड काय येणार आहे? 6. या ठिकाणी बघा इथं पण दिलेलं आहे 6. हे कोड सगळे तुमच्या दिलेले आहेत, पण हे कोड शक्यतो वापरायचे नाही, डोक्यात ठेवा. हे सगळं आता हे तुमच्याला पाहून आपल्या पाठ झालं पाहिजे. पाठ म्हणजे समजून पण घ्या. नुसतं पाठ म्हणल्याच्या नंतर पुन्हा कन्फ्युजन होतं पाठांतर केलं तर. इथं काय आहे की ज्या वेळेस निशेष शतक वर्षाला ज्यावेळेस निशेष भाग जातो, कोड येतो 6, बाकी उरली 100, कोड आला 4, 2 कमी केले फक्त. पुन्हा बाकी उरली 200, पुन्हा 2 कमी केले, कोड आला 2, बाकी उरली 300, कोड आला 0, भाग गेला निशेष, कोड आला 6. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बर, आता इथं मग आता आपण केलं याला 7 ने भागायचंय. 7 त्रिक 21, बाकी उरली 6, 6 आणि 5 11. 11 म्हणल्यावर काय आहे? 7 1 7, 7 आणि 4 11 झाले का 4. मग हे 4, 6 आणि 4 झाले 10. 10 मधून 7 गेले, राहिले किती? 3. इथं मिळवले 12 आणि 3 15. 15च्या ऐवजी याला पुन्हा काट मारली किती? 7 दुने 14 म्हणजे उरले 1. मग आता हे 51 मध्ये 1 मिळवले 52. पुन्हा आता या 52ला आपण 7 ने भागू. म्हणजे ना बेरीज लय तोंडी जर करायचं म्हणलं तर आपल्याला काय जेवढे कट करता येतील, 7 झाले की कट, 7 झाले की कट, असं करत चालायचं. आता 52ला भागलं, 7 7 49 म्हणजे बाकी किती उरली? 3. मग 3 जर उरली तर आठवड्यातला 3रा वार कोणता असतो? मंगळवार. म्हणून या ठिकाणी येणारा वार कोणता असेल? तर मंगळवार. म्हणजे या ठिकाणी 27 जून 2051ला मंगळवार असेल. काय नाही, संतोषी माताचं दर्शन करायचंय. बर, त्याच्यानंतर आता पुढचा असणारा आपल्याला बघायचा आहे. 5 सप्टेंबर 2002ला कोणता वार होता? म्हणजे शिक्षक दिन होता. 5 सप्टेंबर 2002चा वार. मग त्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काढायचंय. म्हणजेच शिक्षक दिना दिवशी सुट्टी तर नव्हती ना, हे तरी आपल्याला निदान काढायला पाहिजे. म्हणून आपण आपलं जस्ट कोणत्या तरी दिवस काढायचेच तर तो घेतला. मग आता काय करायचंय? 5 तारखेचा पार, सप्टेंबरचा या ठिकाणी कोड किती? 6. त्याच्यानंतर वर्ष कोणतं? 2002चं फक्त 2 वर्ष घ्यावं लागेल. आता लीप वर्ष 2 पर्यंत लीप वर्ष येत नाही ना. लीप वर्ष कधी आहे? 4 साली आहे लीप वर्ष. म्हणजे या ठिकाणी लीप वर्ष काय येणार आहे का? लीप वर्ष 0 अधिक शतक कोड काय? 2000चा कोड आहे 6 आणि याला कशाने भागायचंय? 7 ने भागायचं. जर पटपट होणारी बेरीज असेल एका ह्याच्यात तर तुम्ही बेरीज करू शकता, पण लय मोठी बेरीज करत बसायचं नाही. आता बघा 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 6 19. आता 19ला 7 ने भागलं, 7 दुने 14, बाकी किती उरणार आहे? 5. हे 5 बाकी उरली. मग 5 जर बाकी उरली तर वार कोणता येणार आहे? 5वा वार. आठवड्यातला 5वा वार कोणता येतो? तर गुरुवार. त्या दिवशी कोणता वार होता? गुरुवार होता. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये असणार उत्तर. अगदी आपण क्विकमध्ये कितीही लवकर आपण सोडू शकतो. जेवढ्या आपला सराव चांगला होईल तेवढ्या लवकर आपण हे सोडू शकतो. बघा 2 फेब्रुवारी पुढचा आता आपण काढतोय. 2 फेब्रुवारी 1989ला कोणता वार होता?
मग 2 तारीख 2 फेब्रुवारी म्हणजे कोड किती 4, 89 वर्ष, मग 89 घेतले. बरं, लीप वर्ष 89 भागिले बघा 80 पर्यंत 2, 84 1 आणि 88 1 किती झाले म्हणजे 22. या ठिकाणी काय होणार आहे तर 22 लीप वर्ष, कारण 40 पर्यंत 10, 80 पर्यंत 20, 84 आणि 88 22 लीप वर्ष. आणि शतक कोड कधी 1900चा आहे. 1900चा शतक कोड काय आहे 0 भागिले 7. मग आता 7 त्रिक 21 याला पहिल्यांदा कुडून काढलं, राहिलं 1, झाली यांची संख्या 90. 90 आणि 4 94, 94 2 96. आता काय करायचं 96ला भागायचं. मग 96 भागिले 7, 7 1 7. ओके, हे इकडं आपल्याला याचं भाग कशात जातोय घेणं देणं नाही. बाकी किती उरली 2, झाली संख्या 26. 7 त्रिक 21, बाकी किती उरली 5. मग जर 5 बाकी उरली तर 5 बाकी उरल्यावर वार कोणता येतो, तो वार येतो गुरुवार. अशा पद्धतीने या ठिकाणी वार कोणता आलेला आहे तर गुरुवार आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण पुढं पण या ठिकाणी हे वार काढू शकतो. या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी दिलेले प्रश्न आहेत, आपण या ठिकाणी काढायचे. 2 ऑक्टोबर 1869 म्हणजे महात्मा गांधीजींचा जन्मवार तुम्हाला काढायचा आहे. तुमच्या मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये पण निघणार नाही तो. गो टू डेट फंक्शन 1800 पर्यंतच वर्क करतं. 1800 पण किती निम्म्यापर्यंतच, इथपर्यंत जाणारच नाही तुमचं कॅलेंडरसुद्धा, तुम्हाला काढावंच लागणार आहे. काढल्याच्या नंतर इथं हे उत्तर कन्फर्म करा. अशा पद्धतीने आपल्याला तोंडी कसं सोडवता येईल हा देखील ट्राय करा. प्रत्येकाला हा प्रश्न जमणारच आहे. शक्यतो हा परीक्षेला विचारला जात नाही म्हणून हा मी घटक शिकवला नव्हता. परंतु ज्यावेळेस मला हा प्रश्न दिसला, एक मुलांनी पाठवला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की चला अशा प्रकारचे पण येऊ शकतात, तर आपण एक घेऊया. हा मी घेणारच होतो हा तसा घटक, परंतु राहिला होता तो आपण घेतलेला आहे. आणि मला आशा आहे की प्रत्येकाला हा समजला असेल. समजला नसेल पुन्हा पहा, कोड लक्षात ठेवा. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीने येणारच आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.